बॅग बघा किती सुंदर दिसते आहे। तर आज आपण ही अशी बॅग बघणार आहोत, 4 पॉकेटवाली। खूप सुंदर आहे बॅग, दिसायला पण जेवढी सुंदर आहे ना तेवढीच करायला पण सोपी आहे। अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होते। आज याच्यामध्ये मी 2 प्रकारचे पॉकेट तुम्हाला लावायला दाखवणार आहे। तर कुठेही व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर तर नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ तुम्ही हा कुठून पाहताय तर प्लीज माझ्यावर शेअर करा। आणि चला पटकन बघूया कशी शिवली आहे ती बॅग। तर इथे बघा मी 2 पीस घेतलेले आहे डिझाईनचे आणि त्या पीसला ना आपण शिलाई मारून घेतलेली आहे चारी बाजूनी। त्याच्यामध्ये अस्तर रबर सीड ॲड केलेला आहे। आता त्यातला एक पीस आपण घेऊन त्याचं आपण मी तुम्हाला मेजरमेंट दाखवते। तर बघा 14x17ची ही बॅग आहे। 17x14 ते 2 पीस घेतलेले आहेत। ह्याचा आपण सेंटर भाग काढून घेणार आहोत। सेंटर भाग काढलेला आहे बघा। आता तिथून आपण 3 इंचावर टिक मार्क करून घेणार आहोत। आपण बंद शिलाईचं पॉकेट करतो आहे, जे वरच्या साईडने तुम्हाला कुठेही शिलाई दिसणार नाही। तर बघा आता तिथून 3 इंच आपण मेजरमेंट करून घेतला आहे ना, तिथून परत फोल्ड करून तिथून आपल्याला 4 इंचावर टिक मार्क करून घ्यायचे आहे। आता हे मी फक्त तुम्हाला दाखवते पॉकेट कसं तयार करायचं आहे। तुम्हाला किती छोटं मोठं पॉकेट पाहिजे त्या प्रकारे तुम्ही करू शकता। इथे बघा मेजरमेंटनी 4 इंचावर आपण टिक मार्क करून घेतलेली आहे आणि आता पट्टीच्या साहाय्याने आपल्याला तिथे एक छोटासा असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। जे मेजरमेंट केलं आहे ना रेष, त्याच्या बाजूने पाव इंच घेऊन असं आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। त्या बॉक्समध्ये आपली चैन लागणार आहे। तर बघा आता अशा पट्टीच्या साहाय्याने बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि जो त्याला आपण आता पीस जॉईन करणार आहोत ना, त्याला पण सेम असं करून घ्यायचं, म्हणजे ती शिलाई मारायला इझी पडते। हे बघा आणि आता हा जो पीस घेतला आहे ना मी, ते 1.25 इंचावर ते आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। 1 इंच किंवा 1.5 इंच पण तुम्ही घेऊ शकता। मी हे फक्त तुम्हाला दाखवते आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कमी जास्त पण करून असं तयार करू शकता। आता बघा जे आपण लाईन मारून घेतलेली आहे ना मेन पीसला, त्या सेम लाईनीवर हा पीस ठेवायचा आहे आणि तो पूर्ण बॉक्स आपल्याला हे बघा बरोबर सेंटरवर पीसचं सेंटर आणि या पीसचा सेंटर एकत्र ठेवून आपल्याला व्यवस्थित अशी चारी बाजूनी त्याला शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई बघा चारी बाजूनी आपण मारून घेतलेली आहे, छान व्यवस्थित तो बॉक्स तयार झालेला आहे। आता काय करायचं ना, मधली ती आपली लाईन आहे ना, तिथून कैचीने कट करायचं आहे बघा, दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित करा। ते त्रिकोण तिथे काढलेले आहेत ना, त्याला पण असं कट करायचं आहे। त्याच्याने तो बॉक्सचा शेप खूप छान येतो, म्हणून ते असे त्रिकोण करून घेतलेले आहेत। आता हा आपण कपडा आपण आतल्या बाजूला करून घेऊया आणि तिथे वरती एकदम व्यवस्थित असा तो कपडा सेट करून घ्यायचा आहे। कपडा बघा व्यवस्थित सेट करून घेतलेला आहे। आतल्या बाजूने तो पूर्ण व्यवस्थित करून घ्यायचा आहे। तुम्हाला तर पाहिजे तुम्ही इस्त्री पण त्याच्यावर फिरवू शकता, म्हणजे त्याच्याने कपडा खूप छान सेट होतो। आणि आता बघा वरच्या बाजूने आपल्याला चारही कॉर्नरला त्याला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, एक सिंगल शिलाई मारून घ्यायची आहे। आणि आता मी चैन घेतलेली आहे, जो माप घेतो ना आपण त्या बॉक्सचा त्याच्यापेक्षा 1-1 इंच जास्त घ्यायचा आहे। आणि असं बघा आतल्या बाजूला चैन ठेवून त्याच्या वरच्या बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई बघा मारून घेतलेली आहे चारी बाजूला, फक्त हे बाजूचे 2 आहेत ना, तिथे डबल डबल शिलाई मारून घ्यायची आहे। बघा चैन किती व्यवस्थित आपण लावून घेतलेली आहे आणि
तो कपडा आहे बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करा. असा फोल्ड करून वरच्या बाजूने आता आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा, त्याला पण तिन्ही बाजूनी आपण शिलाई मारून घेतलेली आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित सगळं दाखवलेलं आहे. तर पॉकेट बघा आपला सुंदर असं छान तयार झालेलं आहे. फिनिशिंग किती छान आलेली आहे बघा. आणि तुम्हाला वरच्या बाजूनी कुठे शिलाई दिसणार नाही. छान असं पॉकेट आपलं एक तयार झालेलं आहे बघा. आता बघा तोच पीस मी घेतलेला आहे. त्याला आता आपण बेल्ट लावून घ्यायचे आहेत. तर आपण सेंटर भाग तर काढलेला आहे. आता त्याच इथून आपल्याला 3.5 इंचावर टिकमार्क करून घ्यायचे आहे आणि तिथे आपल्याला बेल्ट लावून घ्यायचे आहे. माप घेतला आहे बघा आता आपण 3.5 इंचावर. तर तिकडे मी सेम कपड्याचे बेल्ट तयार करून घेतलेले आहेत. तर त्याचं मेजरमेंट बघा, 26 बाय 1 इंचचे बेल्ट मी 2 घेतलेले आहेत. आणि तिथे आपण टिकमार्क करून घेतलेला आहे ना, तिथे आपल्याला हे बेल्ट जॉईन करून घ्यायचे आहेत. दोन्ही पीसला बघा आपण बेल्ट लावून घेतलेले आहेत. आता हे दोन्ही पीस आपण बाजूला ठेवून देऊया. आणि आतला जो कपडा आपण लावणार आहोत ना, त्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे बघा, पॉकेट तयार करून घ्यायचा आहे. तर तो एक पीस घेतलेला आहे बघा मी, 9.5 बाय 8चं मी एक पीस घेतलेला आहे. आणि त्यालाही बघा ही चैन लावायची आहे. चैनीला रनर टाकून घेतलेला आहे. आणि चैन आपण 1 इंचानी कमी घेतलेली आहे. 8ची घेतलेली आहे बघा, 8 इंच चैन आहे. आणि त्याला हे 1 इंचाचं सेम कपड्याचं आपल्याला हे तुकडे आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत. हे बघा, त्याला पर्स शिवायला घेतली ना तर एकदम व्यवस्थित असं पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला समजेल कसं शिवलं आहे काय ते. मी कुठेही व्हिडिओ स्किप केलेला नाही आहे, जेणेकरून तुम्हाला एकदम परफेक्ट पर्स येईल शिवायला. तर आता बघा दोन्ही पीस आपण चैनीला जॉईन करून घेतलेले आहेत. आणि ते आता चैन आपल्याला त्या पीसला जॉईन करून घ्यायची आहे. जॉईन करून झाल्यानंतर दाबशिलाई मारायला विसरू नका. दाबशिलाई ही आवर्जून मारायची, त्याच्याने फिनिशिंग खूप छान येते. आता बघा त्याच पीसमधून आपल्याला 1.5 इंचावर टिकमार्क करून घ्यायची आहे. आणि ती तेवढी पट्टी आहे ना आपल्याला कट करून घ्यायची आहे. आणि ती पट्टी आपल्याला या चैनीच्या वर लावून घ्यायची आहे. हे बघा, म्हणजे हा एक पीस तयार झाला. बघा आता ही पट्टी जॉईन करून पण मी त्याला वरतून दाबशिलाई मारते आहे, त्याच्याने फिनिशिंग खूप छान येते. आता त्या पॉकेटच्या ना आपल्याला चारही बाजूला एक असं फोल्ड मारून, छोटा फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची आहे. त्याच्याने तो पूर्ण पॉकेट आपला मस्त असं छान तयार होईल. आता बघा तो आपला पॉकेट तयार झालेला आहे, शिलाई मारून घेतलेली आहे चारही बाजूनी. आता त्या पॉकेटचा आपल्याला सेंटर भाग काढायचा आहे. आणि जो पीसवर आपण तो पॉकेट लावणार आहोत ना, त्याचा आपण सेंटर भाग बघा काढून घेतलेला आहे. आता मेजरमेंटच्या पट्टीने ते आपण मोजून घेऊया. आणि 2 इंचावर तो आपल्याला टिकमार्क करून ना व्यवस्थित तिथे असा तो जॉईन करून घ्यायचा आहे. चारही बाजूला त्याला शिलाई मारून घ्यायची आहे. सुंदर असं पॉकेट तयार झालेलं आहे. फिनिशिंग किती छान आलेली आहे बघा. एक आपला आतल्या बाजूचं पॉकेट छान असं तयार झालेलं आहे. हे बघा, तुम्ही ह्याच्यापेक्षा मोठं पण करू शकता, पण मी आता एक तुम्हाला दाखवलेलं आहे. आता आपल्याला दुसरं पॉकेट तयार करायचं आहे. त्यासाठी बघा मी अजून एक पीस घेतलेला आहे, 13.5 बाय 9.5चा एक पीस घेतलेला आहे. 13.5 बाय 9चा एक पीस घेतलेला आहे. आणि आता त्या पीसला ना आपल्याला चारही बाजूने एक फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची आहे.
पीसला बघा चारी बाजूनी एक एक फोल्ड मारून शिलाई मारून घेतलेली आहे। आता तो पीस ना फोल्ड करून आपल्याला त्याचा पण सेंटर भाग काढून घ्यायचा आहे। त्याचा मध्यभाग काढलेला आहे बघा। आणि आता हा पीस ज्या पीसवर आपण जॉईन करणार आहोत ना त्याचा पण आपल्याला मध्यभाग काढून घ्यायचा आहे, सेंटर भाग। आणि जसं मी तुम्हाला पहिला पीस दाखवला ना जॉईन करून, तसाच हा पण पीस आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे। आणि आता ह्याला आपल्याला तिन्ही बाजूनी शिलाई मारून घ्यायची आहे। हे बघा, पॉकेट बघा आपला एक तयार झालेला आहे। आता हे आपलं तिसरं पॉकेट तयार झालेलं आहे। हे बघा, दोन पीसला पण दोन पॉकेट आपण तयार करून घेतलेले आहेत। आता ते पीस आपण बाजूला ठेवूया। आता बघा मी त्याच सेम मापाची आहे ना चैन घेतलेली आहे 17 इंचाची आणि त्याला दोन रनर समोरासमोर टाकून घेतलेले आहेत। ती चैन बघा आता एका पीसला मी ठेवलेली आहे वरून, आणि त्याच्यावर ना कोणता पण त्यातला एक पीस घेऊन आपल्याला तो त्या चैनीवर ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारताना रनरचं लक्ष ठेवा, कारण आता ते रनर ना सुईच्या सुईमध्ये येतात ते असे, आणि मग नंतर ते सुई तुटली जाते, ती फक्त एक काळजी घ्या। आता बघा तुमच्याशी बोलताना शिलाई मारून घेतलेली आहे आणि वरून दाब शिलाई पण मारून घेतलेली आहे। आता सेम तसंच दुसरा पीस पण आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे। दोन्ही पीस बघा जॉईन करून घेतलेले आहे। बॅगला फिनिशिंग किती छान आलेली आहे। आता हे आपण उलट करून घेऊया। पलटी करून ना जो चैनीचा आपण भाग जॉईन केलेला असतो ना तिथून असं व्यवस्थित पकडून त्याला आपल्याला दोन्ही बाजूनी पूर्ण अशी शिलाई मारून घ्यायची आहे। दोन्ही बाजूला बघा डबल मी शिलाई मारून घेतलेली आहे। आणि ते खालची बाजू आहे ना त्याला पण आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे। तिन्ही बाजूला बघा आपण व्यवस्थित अशी शिलाई मारून घेतलेली आहे। आता त्याची आपल्याला कॉर्नरला शिलाई मारायची आहे, तर त्याचे पहिला आपण बॉक्स तयार करून घेऊया। आता बॉक्स इथे मी 2.5चा करते आहे, किंवा तुम्ही 2चा पण करू शकता। तुम्हाला खालचा बॅगेचा बेस किती छोटा मोठा पाहिजे ना त्यानुसार तुम्ही ते बॉक्स तयार करून घ्यायचे असतात। आता इथे बघा मी 2.5चा बॉक्स तयार केलेला आहे, आणि आता ते बॉक्स तयार करून ते कट करून घेऊया आपण, आणि त्याला शिलाई मारून घ्यायची आहे। बॉक्स कट केल्यानंतर ते कॉर्नर व्यवस्थित एकमेकांना असे जॉईन करून त्याला आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे। दोन्ही कॉर्नरला बघा डबल शिलाई मारून घेतलेली आहे। आता पर्स आपण सरळ करून घेऊया। पर्स सरळ करून घेतल्यानंतर बघा जो आतला पीस असतो ना त्याला पण असा एक छोटासा फोल्ड मारायचा आहे, आणि त्याला पण डबल शिलाई मारून घ्यायची आहे। बघा त्याला पण व्यवस्थित अशी डबल शिलाई मारून घेतलेली आहे, आणि तो आता आतल्या बाजूला बॅगमध्ये व्यवस्थित हाताच्या सहाय्याने आपण सेट करून घेऊया। पर्स बघा आपली मस्त अशी बॅग तयार झालेली आहे। 4 पॉकेटवाली मस्त अशी मोठी बॅग तयार झालेली आहे। बघा त्याचा कप्पा किती मोठा तयार झालेला आहे। पॉकेट सुंदर अशी पर्स तयार झालेली आहे। तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला बरोबर ती बॅग समजेल कशी शिवली आहे ती। छान अशी पर्स तयार झालेली आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, कशी वाटली मला सांगा कमेंट करून, आणि तुम्ही पण शिवून बघा बॅग, तुम्हाला तर शिलाईची आवड असेल तर। छान बॅग तुमच्यावर मी शेअर करत असते। आणि चॅनलवर तर नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, आणि व्हिडिओ कुठून बघताय ते पण माझ्यावर शेअर करा। थँक्यू।